महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. दहिवेलजवळ थरारक अपघात. नवापूरचे प्राध्यापक किरण भट यांच्यासह 7 जण गंभीर जखमी. दहिवेल येथील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग 53 वर सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. पुढे चालत असलेल्या ट्रकची स्टेफनी तुटून चाक रस्त्यावर पडल्याने निर्माण झालेल्या गोंधळात भरधाव कार थेट ट्रकच्या पाठीमागे आदळली. या अपघातात नवापूर येथील प्राध्यापक किरण भट यांच्यासह 7 जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार TN 90D 800-952 क्रमांकाच्या ट्रकची स्टेफनी तुटून चाक महामार्गावर पडले. मागून येणारी MH02 JP 8462 क्रमांकाची कार धुळ्याकडून नवापूरच्या दिशेने जात होती. अचानक समोर आलेल्या परिस्थितीत कार चालकाने वाहन बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ट्रक चालकानेही वाहन डिवायडर लगत उभे करण्यासाठी अचानक ब्रेक दाबले. या गोंधळात कारचा ताबा सुटला आणि कार ट्रकच्या मागील भागावर जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत मदत कार्य केले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे साक्री ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. जखमींमध्ये किरण राजेंद्र भट हे श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथील रहिवासी आहेत. त्यांचे मूळ गाव धरणगाव तालुका जिल्हा जळगाव असल्याची माहिती आहे. अपघातातील अन्य जखमींची नावे पुढील प्रमाणे आहेत: सरिता भट 37, राजश्री भट 60, शोभा कुलकर्णी 60, राजेंद्र भट 65, गौरी भट 7 आणि शिव भट 3. सुरुवातीला सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र 3 वर्षीय शिव भट याची प्रकृती स्थिर असून सध्या सर्व जखमींवर धुळे येथे उपचार सुरू आहेत. मित्र परिवाराकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमींची प्रकृती आता स्थिर व धोक्याबाहेर आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, दहिवेल.